नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? आज आपल्याला बघायचं आहे आरएलसी सिरीज सर्किट झालेलं आहे, आरएलसी पॅरलल सर्किट बघायचं आहे. ठीक आहे. मग आता हे कुठल्या सब्जेक्ट मध्ये येत असतो? हे फिजिक्स मध्ये राहतं. त्याच्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये शिकत असाल इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचला राहतो. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिकल जर शिकत असाल तर इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये राहतो. पॉलिटेक्निक शिकत असाल तर पॉलिटेक्निक मध्ये आहे. इंजिनिअरिंगला असाल तर इंजिनिअरिंग मध्ये आहे. आणि खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन तुम्हाला समजला आणि त्यानंतर जे काही पॅरलल सर्किट आहे, पॅरलल सर्किट मध्ये काय काय डिवाइड होतो, काय सेम असतो, हे गोष्टी जर तुम्हाला समजले आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हटलं तर रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलार फॉर्म. हा रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलार फॉर्म खूप महत्वाचा आहे, कारण इम्पिडन्स काढते वेळेस आपल्याला दिलेलं असतंय रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये किंवा पॅरलल सर्किट मध्ये पोलर फॉर्म मध्ये दिलेलं असतंय. मग या फॉर्मचा कन्व्हर्जन कसं करायचं आणि का बरं करायचा, हे जर गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर एकदम सोपं आहे पॅरलल सर्किट. नाही तर मग खूप अवघड आहे, खूप म्हणजे खूप अवघड आहे. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म हे काय असतो, कशासाठी असतो, त्याला डिवाइड कधी करायचा, मल्टिप्लिकेशन कसा करायचं, अँगलचं काय काय होत असतंय, त्याच्यानंतर ऍडिशन कशी होत असते, सबट्रॅक्शन कशी होत असते, हे जर तुम्हाला समजलं असेल तर हा जो काही पॅरलल सर्किट आहे एकदम सोपं वाटतो. पण ह्याच्यासाठी समजून घेण्याचं गरज आपल्याला खूप अत्यंत महत्वाची गरज आहे की बाबा जे काही रेक्टँग्युलर फॉर्म असेल आणि पोलर फॉर्म आहे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो हे खूप महत्वाचं आहे. तर बघा, आपल्याला पॅरलल सर्किट आहे. मग या पॅरलल सर्किट मध्ये आपल्याला बघायचं आहे की बाबा पॅरलल सर्किट कसा ओळखायचं. मग दोन इम्पिडन्स असतील. आता हे सगळे जे काही गोष्टी आहेत, इथं रेजिस्टन्स येणार नाही, यामध्ये सगळं इम्पिडन्स येत असतो. हे ओळखायचं कसं, सिरीज कधी असेल, पॅरलल कधी असेल आणि त्यावेळेस काय काय काढायचं. ओके, तर बघा आपण बघूया 2-3 इम्पिडन्स घेऊयात. म्हणजे आपण पॅरलल मध्ये घेतलं तर समजून जाईल की बाबा जे काही पॅरलल इम्पिडन्स आहे तो कसा आपण ओळखायचा ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा असं असतील, हे काय सगळे पॅरलल कनेक्शन आहेत. ओके, हे काय तर इम्पिडन्स आहेत. हा असेल तुमचा Z1, हे असेल तुमचा Z2 आणि हे असेल Z3. ओके, यामध्ये जे काही कनेक्शन आहे तो अशा प्रकारे असणार आहे. याला म्हणायचं काय, पॅरलल कनेक्शन. म्हणजे ओळखायचं कसं, एसी सप्लाय असणार आहे तुमचा. हे किती का असणार, सिंगल फेज असेल. आता सिंगल फेज म्हणलं तर किती फेज, फक्त आणि फक्त एकच फेज. यामध्ये हा Z1 आहे, हा Z2 आहे, हा Z3 आहे. याच्यातून जाणारा करंट टोटल I आहे आणि इकडे येणारा करंट टोटल किती I. बट या ठिकाणी 3 ब्रँचेस दिसतात, 1, 2 आणि 3. मग 3 ब्रँचेस आहेत. या 3 ब्रँचेस मध्ये करंट किती जातो ते बघा. या ठिकाणी येणार आहे I1, या ठिकाणी येईल I2 आणि हे आहे I3. मग प्रत्येक ठिकाणचा करंट हा वेगळा आहे. टोटल करंट I वेगळा आहे, I1 वेगळा आहे, I2 वेगळा आहे आणि I3 सुद्धा वेगळा आहे. पॅरलल सर्किट मध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला, प्रत्येक ब्रांच मध्ये जाणारा करंट हा वेगळा असतो, सेम नसतो. बट इन केस ऑफ दिस सर्किट व्होल्टेज विल बी सेम. कसा राहणार आहे, व्होल्टेज प्रत्येक ठिकाणचा सेम राहणार आहे, कारण या ठिकाणी पॅरलल आहे. मग हे झालं. सर ओळखायचं कसं, बघा आता ओळखायचं कसं सांगतो. ज्या ठिकाणी टी पॉइंट होतो, टी पॉइंट म्हणजेच काय, त्या ठिकाणी जंक्शन होत असतो. ज्या ठिकाणी जंक्शन आला त्या ठिकाणी होत असतो पॅरलल सर्किट. मग जंक्शन म्हणजेच काय, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 ब्रँचेस एकत्र मिळतात त्याला म्हणायचं पॅरलल सर्किट. मग 2 असतील किंवा 2 पेक्षा जास्त असतील किंवा 3 असतील 3 पेक्षा जास्त असतील. या ठिकाणी ब्रँचेस कसे आहेत बघा. या ठिकाणी बघा, ही एक ब्रँच आहे, ही एक ब्रँच आहे, ही एक आहे आणि ही एक. म्हणजे टोटल किती भेटले तर एका पॉइंटला 4 ब्रँचेस भेटलेत. किती भेटलेत, 4. या ठिकाणी 4, म्हणून हे झाले पॅरलल सर्किट. मग हे इथं झालं काय, तुमचा जंक्शन. मग ज्या ठिकाणी जंक्शन तयार होत असतो, 1, 2, 3, 4 असे पॉइंट भेटले जात असतात, त्यावेळेस त्या ठिकाणी टी पॉइंट होत असतो. टी पॉइंट म्हणजे जंक्शन होत असतो आणि जंक्शन जर झालं तर पॅरलल सर्किट ओळखून घ्यायचं. ओके, मग सिरीज मध्येच काय, सिरीज मध्ये लगातार. सिरीज मध्येच काय, लगातार. एक झालं की एक झालं की एक झालं की एक, याला म्हणायचं सिरीज. बट पॅरलल मध्येच काय, सगळं एकाच ठिकाणी काय करायचं, त्याला बाइंड करून टाकायचं किंवा त्या ठिकाणी आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे. सगळे 4-5 बल्ब एकाच ठिकाणी एकाच वायरला जर कनेक्ट केले तर त्या ठिकाणी होतो काय, पॅरलल सर्किट. मग तसंच बघा, 1, 2, 3 आणि 4 सगळ्याच एकाच ठिकाणी बांधलेलं आहे, बाइंडिंग केलेलं आहे, टॅपिंग केलेलं आहे. मग हे झालं काय तुमचा पॅरलल. मग याला सॉल्व्ह करायचं कसं, टोटल करंट काढायचं कसा, बघा आता यामध्ये करायचं काय. आता आपण बघूया, 3 जर असं इम्पिडन्स असेल तर आपल्याला समजा I1 जर काढायचं असेल तर काय काढू शकतो आपण, I1 इक्वल टू, आता तुम्हाला काढायचं काय, इथली करंट जर काढायचं असेल तर तुम्हाला ओम्स लॉ माहित आहे. ओम्स लॉ नुसार आपल्याला काढता येत असतो. ओम्स लॉ काय बघा, I1 इक्वल टू V डिवाइडेड बाय Z1. आता V म्हणजेच काय, या पॅरलल सर्किट मध्ये
काय होत असतो, व्होल्टेज सेम असतो. मग ह्या प्रत्येक ब्रांचचा व्होल्टेज सेम आहे म्हणून या ठिकाणी येईल तुमचा V डिवाइडेड बाय Z1 याला I1 आणि त्यानंतर I2 जर काढायचं असेल तर V डिवाइडेड बाय Z2. तसंच I3 जर काढायचं असेल तर काय येणार आहे तुमचा V अपॉन Z3. पण सर टोटल सर्किटचा करंट जर काढायचा असेल, I जर काढायचं असेल तर आपल्याला दोन पद्धतीने काढता येत असतो करंट. मग ते दोन पद्धती कोणत्या आहेत बघा, कशा आहेत दोन पद्धतीमध्येच काय, या ठिकाणी अप्लाय KCL करा. अप्लाय KCL. जर KCL अप्लाय केला, किर्चॉफ्स करंट लॉ जर अप्लाय केला तर या ठिकाणी तुम्हाला टोटल करंट काढता येत असतं. मग तुम्हाला माहिती आहे टोटल करंट I इक्वल टू किती करंट जाते बघा या ठिकाणी I1 प्लस I2 प्लस I3, I1 प्लस I2 प्लस I3. मग KCL काय सांगतो रे, द समेशन ऑफ इनकमिंग करंट इक्वल टू द समेशन ऑफ आउटगोइंग करंट, असं तुम्हाला सांगता येत असतं. किंवा असं सांगता येतं बघा, अल्जेब्रिक समेशन ऑफ इनकमिंग करंट इक्वल अल्जेब्रिक समेशन ऑफ इनकमिंग करंट अँड आउटगोइंग करंट इक्वल टू 0. हे काय KCL चा स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंट नुसार आपल्याला बघा इथली करंट काढता येत असते. मग कशी काढलात तुम्ही, हे I आहे ना, हे I आहे, पण हे I टोटल आहे ना. मग बघा इथून येणारा करंट जेवढा आहे तेवढंच जाईल ना. समजा एखादी टँकी आहे, टँकीतून पाणी आपल्याला दुसऱ्या टँकीमध्ये 3 टँकीमध्ये भरायचे. मग कसं भरणार तुम्ही, हे करंट आहे टोटल करंट आहे तेवढं ज्याच्यातून जाणार आहे, काहीच्यापेक्षा एक्स्ट्रा जाणार आहे, एक्स्ट्रा जाणार नाही. एक्स्ट्रा जाणार आहे का, एक्स्ट्रा जाणार नाही. जेवढं पाणी आहे तेवढं ह्या 3 पाईपातून जाणार आहे. ह्याच्यात जर पाणी नसेल तर ह्याच्यातून जाणार आहे का, जाणार नाही. ह्याच्यातून जर 10 लिटर जात असेल तर ह्याच्यामध्ये 2 लिटर जाईल, ह्याच्यामध्ये 6 लिटर जाईल आणि ह्याच्यामध्ये किती उरलेलं 2 लिटर जाईल. बरोबर, जे काही आहे ते याच्या इक्वल टू जे जाणार आहे ना, हे जेवढं आहे तेवढंच जेवढं असणार आहे का, ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा किंवा ह्याच्यापेक्षा कमी येणार आहे, येणारच नाही. बरोबर, हे एक पाईप आहे आणि हे कसे 3 पाईप आहेत. 3 पाईपातून जाणारं पाणी कसं असेल, याच्या बरोबर असणार की नाही. मग इकडून जेवढं जाणार आहे तेवढं आता इकून असे करंट आले, इकून असे आले, इकून असे आलेले आहे. म्हणजे बघा हे 3 करंट आले, पण जाणारे किती 1. मग हे 3 जर मिळाले तर ह्या सगळ्यामध्ये टोटल जर केलं, हे प्लस हे तिन्ही जर केलं तर टोटल करंट इकडे येणार आहे. म्हणजे एवढी इथं जेवढी करंट होती तेवढीच करंट इकडे आहे ना. बरोबर आहे की नाही. हा, हे लक्षात ठेवायचं आहे. इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग करंट, समेशन ऑफ इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोइंग करंट. मग या ठिकाणी हा जर I जर काढा म्हटलं तर I इक्वल टू काय येणार आहे, समेशन ऑफ इनकमिंग करंट आहे, इनकमिंग करंट I1 प्लस I2 प्लस I3 जर केलं तर आपल्याला काय भेटणार आहे I4. मग असे किती का ब्रांचेस असणार असंच काढायचं आपल्याला. ठीक आहे, हे झालं. आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की बाबा 2 इम्पिडन्स असतील की त्या ठिकाणचा टोटल करंट कसं, हे एक पद्धत झाली आपल्याला टोटल करंट काढायची. पण समजा 2च इम्पिडन्स असेल तर त्या ठिकाणी कसं काढता येईल. मग कसं काढायचं बघा, टोटल इम्पिडन्स काढण्यासाठी आपल्याला टोटल करंट काढण्यासाठी आपल्याला टोटल काय काढून घ्यावं लागेल, आपल्याला टोटल इम्पिडन्स म्हणजेच काय इम्पिडन्स इक्विव्हॅलेंट काढून घ्यावं लागेल. इम्पिडन्स इक्विव्हॅलेंट काढण्यासाठी Z इक्विव्हॅलेंट इक्वल टू 1 अपॉन Z1 प्लस 1 अपॉन Z2 प्लस 1 अपॉन Z3 अप टू 1 प्लस 1 अपॉन Zn. म्हणजे किती का असणार, मग तेवढे काय भेटणार आहे आपल्याला Z इक्विव्हॅलेंट काढून घ्यायचं आहे. म्हणजे Z इक्विव्हॅलेंट इक्वल टू 1 डिवाइडेड बाय Z1 प्लस 1 डिवाइडेड बाय Z2 प्लस 1 अपॉन Z3 अप टू 1 किती का असणार. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, Z इक्विव्हॅलेंट. आणि टोटल करंट काढण्यासाठी I इक्वल टू V अपॉन Z इक्विव्हॅलेंट घ्या, म्हणजे तुम्हाला टोटल करंट भेटतात. म्हणजे 2 पद्धती, हे एक पद्धत आणि ही एक पद्धत. 2 मेथड समजले तुम्हाला. 2 मेथड कोणते आहेत, एक आहे टोटल करंट करा समेशन मध्ये. जर तुम्हाला हे नोन असेल, हे नोन असेल आणि हे नोन असेल तर तुम्हाला टोटल करंट काढता येत असतो. पण जर का तुम्हाला Z1 नोन असेल, Z2 नोन असेल, Z3 नोन असेल तर I1 I2 I3 काढता येत असतो. पण जर तुम्हाला हे काही नोन नसेल आणि तुम्हाला I1 I2 I3 काढायची गरज नाही तर तशा वेळेस तुम्हाला I जर काढायचं असेल तर काही करायचं नाही, टोटल व्होल्टेज डिवाइडेड बाय Z इक्विव्हॅलेंट घ्या, म्हणजे तुमची टोटल करंट आली. ओके, मग समजा आता दुसरी एक कंडिशन अशी आहे की फक्त 2 जर इम्पिडन्स आपल्याला पॅरलल मध्ये असतील तर कसं काढायचं, शॉर्ट ट्रिकने काढता येत असतो. मग ते कसं काढायचं बघा. आता या ठिकाणी असा 2 इम्पिडन्स काय दिलेत आपले पॅरलल मध्ये. ओके, किती दिलेत आपल्याला, 2 इम्पिडन्स हे पॅरलल मध्ये दिलेत आणि या ठिकाणी आपल्याला करंट काढायचे आहे. त्यानंतर काय करंट काढायचं आहे आणि Z इक्विव्हॅलेंट काढायचं. ओके, हा असेल Z1 आणि हा असेल तुमचा Z2. याच्यातून जाणार करंट I1 असेल आणि याच्यातून जाणार करंट I2 आणि टोटल करंट आहे. ओके, या ठिकाणी 2 पद्धतीचे करंट काढता येतात की नाही, काढता येतात. ओके, मग अजून एक तिसरी पद्धत आहे. ती तिसरी पद्धत काय बघा. आणि हे तिसरी पद्धत
सहसा जर म्हटलं तर ही पद्धत हे शिकूर असते आणि या पद्धतीनं या मेथडनं आपण जे काही करंट काढतो ते अॅक्युरेट काढत असतो. मग ते कशी काढायची बघा. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, झेड इक्विव्हॅलेंट काढून घ्यायचं. तुम्हाला तर माहिती आहे करंट काढण्याचा फॉर्म्युला I इक्वल टू काय, V अपॉन झेड इक्विव्हॅलेंट आहे का नाही. हे सांगितलं ना दुसरी मेथड. मग तसंच काढायचंय. मग तुम्हाला टोटल करंट काढायचंय ना, अशा वेळेस तुम्हाला काय V माहित पाहिजे आणि झेड इक्विव्हॅलेंट माहित पाहिजे. मग झेड इक्विव्हॅलेंट काढायचं कसं, आता सेपरेट दिलेलं आहे. मग कसं काढणार तुम्ही झेड इक्विव्हॅलेंट. मग या ठिकाणी घ्यायचा झेड इक्विव्हॅलेंट इक्वल टू झेड1 इंटू झेड2 डिवाइडेड बाय झेड1 प्लस झेड2. या पद्धतीने आपण घेत असतो झेड इक्विव्हॅलेंट. मग असं जर झेड इक्विव्हॅलेंट आला तर आता नंतर काय करायचं, याच्यामध्ये करायचं काय बघा. झेड इक्विव्हॅलेंट आलाय ना, मग सोपा आहे ना, या पद्धतीने करता येतो का नाही. ओके. मग आता तुमचा झेड इक्विव्हॅलेंट आला, मग आता करंट काढायचा आहे. मग ह्याच्यामुळे करंट आला म्हणजे टोटल करंट आला, म्हणजे याला म्हणा आयटी म्हणा, याला काय म्हणायचं आयटी म्हणा, टोटल करंट म्हणा. पण त्यानंतर जर I1 जर काढायचे असेल तर तुम्हाला टोटल करंट जर माहित असेल तर तुम्हाला I1 काढता येतो का नाही, काढता येतो का नाही. सोपा आहे बघा. काय करायचं, आपण जे काही प्रॉब्लेम घेतले त्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे कसं घ्यायचं काय नाही. मग आता आपल्याला काढायचं समजा I1 जर काढायचं असेल तर आपल्याला हे नोंद पाहिजे आणि हे नोंद पाहिजे. मग दोन्ही आपण काढलेत. ओके. मग बघा काय करायचं, I1 जर काढायचं असेल तर हे सोडून द्यायचं, म्हणजे काय अनवॉन्टेड. म्हणजे या ठिकाणी घ्यायचं झेड2 अपॉन झेड1 प्लस झेड2 इंटू आयटी. बघा काय आलं, ज्याच्यातून जाणारा करंट काढायचा त्यातला ते इम्पिडन्स सोडून द्या. ज्याच्यातून काढायचं करंट ते इम्पिडन्स सोडून द्यायचं. सोडून दिलं का नाही, आपण सोडलो का नाही. बघ इथं झेड1 आहे ना, आपण घेतलो का नाही, काय घेतला त्याच्या अपोजिटचा इम्पिडन्स घ्या. त्याच्या अपोजिटचा इम्पिडन्स घेतला झेड2 डिवाइडेड बाय ह्या दोघांची काय करायची ऍडिशन करायची इंटू टोटल करंट. मग हे आला तुमचा I1. तसंच जर I2 जर काढा म्हटलं तर I2 जर काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तो काय फॉर्म्युला आहे बघा. या ठिकाणी आता इथे सांगा बरं, झेड1 येईल का झेड2 येईल रे, सांगा बरं. ज्याच्यातून करंट काढायचं त्याला काय करायचंय, ज्याच्यातून करंट काढायचं त्याला काय सोडून द्यायचं. त्याला पकडायचं नाही, त्याच्या अपोजिटचं पकडायचं आहे. मग कसं पकडणार आपण, हे I2 काढायचं ना, मग आता काय करणार आपण झेड1 डिवाइडेड बाय या ठिकाणी झेड1 प्लस झेड2 इंटू टोटल करंट आयटी. हे आले की नाही. मग ह्याच्यातून काय काढला आपण, झेड इक्विव्हॅलेंटही काढला, त्यानंतर करंटही काढला, त्यानंतर I1 ही काढला आणि I2 ही काढला. अशा प्रकारे. आणि सर्वात महत्वाचं जर म्हटलं, सर्वात आणि खूप अत्यंत महत्वाचं म्हटलं, रेक्टँग्युलर फॉर्म अँड पोलर फॉर्म. आता ते ओळखायचं कसं बघा. आता मला सांगा रे, आपल्याला इम्पिडन्स दिलेला आहे झेड1 इक्वल टू असं दिलेलं आहे. समजा आपल्याला काहीतरी दिलंय. आता इथे 20 दिलेलं आहे आणि अँगल दिलाय किती 30 डिग्री. ओके. आता 10 अँगल 30 डिग्री हा एक दिले आणि त्यानंतर या ठिकाणी जो काही आता या ठिकाणी झेड2 असेल समजा. आता हे काय आहे बघा, हा 10 असेल, 10 प्लस 6 जे असेल. ओके. मग बघा हे काय आहे, पोलार फॉर्म. याला काय म्हणायचं पोलार आणि याला काय म्हणायचं रेक्टँग्युलर फॉर्म. आता बघा पोलार फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्म दोन फॉर्म आहेत. ते ओळखायचे कसे, ज्या ठिकाणी अँगल असतो त्या ठिकाणी पोलार फॉर्म असतो. ज्या ठिकाणी अँगल दिसतंय ना, या ठिकाणी अँगल आहे तर या अँगलच्या ठिकाणी पोलार फॉर्म. आणि ज्या ठिकाणी इमॅजिनरी फंक्शन दिसतो म्हणजे जे दिसतोय जे फॉर जोकर, ज्या ठिकाणी जे दिसतोय त्या ठिकाणी रेक्टँग्युलर फॉर्म येत असतो. कुठल्या ठिकाणी रेक्टँग्युलर फॉर्म येत असतो, ज्या ठिकाणी जे असतो त्या ठिकाणी रेक्टँग्युलर फॉर्म आला आणि ज्या ठिकाणी अँगल असतो त्या ठिकाणी पोलर फॉर्म येत असतो. एवढं येते ना, सोपं आहे की नाही. पण यामध्ये महत्वाचं आहे, पोलार फॉर्म मध्ये फक्त आणि फक्त मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन होत असतो. काय पोलार फॉर्म मध्ये, या पोलार फॉर्म मध्ये काय होतंय मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ओनली. काय होतंय बघा, मल्टिप्लिकेशन होतंय आणि डिव्हिजन होतंय. चल, आणि ज्या फॉर्म मध्ये रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये फक्त आणि फक्त होत असते ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. म्हणजे काय ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, एवढे गोष्टी होत असतात रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. ह्याच्यावरती आपण एक चांगल्या प्रकारे इम्पॉर्टंट MSBT मध्ये शिकत असेल ना तुम्ही, तर ते क्वेश्चन मी जे काही घेतलेलं आहे
ते क्वेश्चन 100% एक्झाम मध्ये येत असतात. ते नाही आला तर त्याच्या टाईपचे त्याच टाईपचे 6 मार्काला किंवा 8 मार्काला येत असतात. तर आपण एक क्वेश्चन घेऊ. एक क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे, यावरती क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. म्हणजे दोनच इम्पिडन्स आपल्याला पॅरलल मध्ये घ्यायचे आहे आणि 2 इम्पिडन्स पॅरलल मध्ये घेऊ आणि त्याच्यावरती काय घेऊ आपण प्रॉब्लेम घेऊ. चला मग लगेच प्रॉब्लेम घेऊ, कुठे जाऊ नका. तर आपल्याला बघायचं काय प्रॉब्लेम बघायचे. प्रॉब्लेम मध्ये काय दिलं बघा, 2 इम्पिडन्स दिलेत आपल्याला. कोणते कोणते 2 आहेत बघा. Z1 = 3 + j7 and Z = 12 - j16 are connected in parallel. म्हणजे 2 इम्पिडन्स आहेत ते कसे कनेक्टेड केलेत, पॅरलल मध्ये केलेत. फाइंड द इक्विव्हॅलेंट इम्पिडन्स ऑफ द कॉम्बिनेशन. आणि त्या कॉम्बिनेशन इक्विव्हॅलेंट काय काढा म्हटलं, इम्पिडन्स काढा म्हटलंय. मग आपण सर्किट ड्रॉ करू. बरं मग सर्किट ड्रॉ करू आणि त्यानुसार आपल्याला बघू काय काय करता येते. ओके चालतंय. सर्किट ड्रॉ करायचं. 2 कॉम्बिनेशन आहेत कशामध्ये, पॅरलल मध्ये. हे 2 लावलेत आपण कशामध्ये, पॅरलल मध्ये. ह्याला म्हणायचं Z1 आणि ह्याला म्हणायचा Z2. आणि त्यानंतर जो काही व्होल्टेज सोर्स आहे तो ऍज इट इज लिहा. व्होल्टेज सोर्स दिले का आपल्याला, दिलं नाही मग काही घ्यायचं करायचं का, काही घ्यायचं नाही. चला मग आता इथे Z1 आहे आणि इथे Z2 आहे. चालतंय. मग आता या ठिकाणी बघा Z1 ची व्हॅल्यू दिले तुम्हाला किती आहे, 3 + j7 आणि त्यानंतर Z2 ची सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे 12 - j16. हे दोन्ही कसे आहेत, पॅरलल मध्ये आहेत. पण हे दोन्ही कसे फॉर्म मध्ये आहेत सांगा बरं मला. फॉर्म कुठला आहे या दोघांचा, पोलार फॉर्म आहे का रेक्टँग्युलर फॉर्म आहे, सांगा लवकर. येताना रे तुम्हाला सांगितलं नाही मी. बघा काय आहे, हे दिलेलं आहे कोणता, रेक्टँग्युलर फॉर्म आहे. कुठला फॉर्म आहे, दीज आर रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्म. चला हे आहे तुमचा रेक्टँग्युलर फॉर्म. मग त्याला सॉल्व्ह करायचंय. मग सॉल्व्ह कसं करायचं बघ. Z इक्विव्हॅलेंट जर काढायचं असेल मी तुम्हाला सांगितलं. काय सांगितलं, एक फॉर्म्युला सांगितलं होता. काय सांगितलं होता ते फॉर्म्युला. चला ते फॉर्म्युला होता असा की 1 / Z इक्विव्हॅलेंट इक्वल टू 1 / Z1 + 1/Z2 होता का नाही. मग आता काय करायचं, ह्याला सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला काय करायचं, ह्याला सॉल्व्ह. मग कसं 1/Z इक्विव्हॅलेंट इक्वल टू हे येणार याचा आणि याचा गुणाकार करा, याला Z2 प्लस ला प्लस याचा आणि याचा गुणाकार करा Z1 डिवाइडेड बाय याचा याचा दोघांची ऍडिशन करा. आता याच्यामध्ये काय येणार, याचा हे Z1 * Z2 या दोघांमध्ये काय आला, गुणाकार आला. मग काढायचं काय रे तुम्हाला, काढायचं काय, Z इक्विव्हॅलेंट काढायचं आहे. मग आता 1/Z इक्विव्हॅलेंट काढायची, Z इक्विव्हॅलेंट काढायचं. काय काढायचंय, 1/Z इक्विव्हॅलेंट काढायचं आहे का Z इक्विव्हॅलेंट, Z इक्विव्हॅलेंट काढायचं. मग काय करायचं नाही, ह्याला उलट करा. Z इक्विव्हॅलेंट इक्वल टू खाली मुंडका वर पाय, उलट 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 कसं, उलट खाली मुंडका वर पाय इक्वल टू. आता ह्याला पण ह्याला उलट केले की नाही, ह्याचे खाली मुंडका वर पाय करा. मग कसं करणार बघा. आता ह्याला आहे ना Z1 * Z2 डिवाइडेड बाय Z1 + Z2 आला का नाही. आता तुम्ही मला सर इथं Z1 आहे इथं Z2 म्हणजे तुम्ही असं उलट घेतलं काय होत नाही. Z1 + Z2 घेतलं काय आणि Z2 + Z1 घेतलं काय, काही फरक पडत नाही कारण ऍडिशन आहे. मग ह्याला काढायचं आपल्याला काय, Z इक्विव्हॅलेंट. मग कसं काढायचं बघा ते Z इक्विव्हॅलेंट. Z इक्विव्हॅलेंट इक्वल टू आता ज्या ज्या ठिकाणी Z1 आहे त्या त्या ठिकाणी हे लिहा, ज्या ज्या ठिकाणी Z2 आहे त्या ठिकाणी हे लिहा. मग लिहा लवकर. लिहा 3 + j7 Z2 ची व्हॅल्यू काय 12 - j16 डिवाइडेड बाय Z1 + Z2 आहे. मग या ठिकाणी Z1 ची व्हॅल्यू लिहा जसाच तसा प्लस ला प्लस त्यानंतर Z2 ला Z2 12 - j16. ओके इथपर्यंत काही डाउट्स आहेत का, काही जर डाऊट असतील मित्रांनो तर तुम्ही काय करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही कमेंटच करत नाही, तुम्हाला काही डाऊटच येणे गेले वाटाले मला. तर आणि एवढं चांगलं शिकल्यावर डाऊट कोणाला येते काही विषयच नाही. तरी पण काही डाऊट असेल तर सांगा. ओके चालतंय. मग आता काय करायचं माहितीये का, मी काय सांगितलं होतं, आता या ठिकाणी या दोघांमध्ये गुणाकार आहे का नाही, गुणाकार होतो कोणामध्ये, गुणाकार कोणामध्ये होतो, फक्त आणि फक्त पोलार फॉर्म मध्ये. कोणामध्ये, पोलार फॉर्म मध्ये. पण इथे रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये गुणाकार होतो का मला सांगा बरं, होतो का, होत नाही. म्हणून इट कन्वर्ट इनटू कशामध्ये येणार सांगा बरं मला, हे येणार तुमचा पोलार फॉर्म मध्ये. काय येणार, पोलार फॉर्म. याला आपण काय करू, या ठिकाणी थोडस मी इथं लिहितो म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. इट कन्वर्ट इन पोलार फॉर्म. कशामध्ये, पोलार फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मग पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आणि आपण काय येईल ते सांगू. मग तुमच्याकडे कॅल्सी आहे का नाही, कॅल्सी आहे ना. अरे तुम्ही इंजिनियर म्हणलं कॅल्सी तर यायलाच पाहिजे ना भाऊ, असं कसं जमते. बघ हे कॅल्सी आहे. याला काय करतो अगोदर, अशी जर कॅल्सी असेल ना अशी, तर याला काय करायचं,
कॉम्प्लेक्स मोड मध्ये टाकायचं. मग कॉम्प्लेक्स मोड मध्ये कसं टाकणार, मोड वरती टॅप कर, मोड वरती, आणि त्याच्यानंतर 2 ला दाब म्हणजे कॉम्प्लेक्स मोड मध्ये गेला. त्यानंतर आता काय अशी जर असेल आणि अशी जर नसेल तर काही करायचं नाही, शिफ्ट प्रेस करा आणि त्याच्यानंतर प्लस प्रेस करा, शिफ्ट प्रेस करा आणि त्यानंतर प्लस, मग पोलार येतो. त्या ठिकाणी काय येतो, पोलार. आणि पोलार जर आला तर ते येते काय 3,7 प्रेस करा म्हणजे तुम्हाला आन्सर येऊन जाईल. हे असे जर असेल तर काय करणार तुम्ही, मी सांगितलं, ह्याचा व्हिडिओ चांगला सांगितलंय मी. काय करायचं यामध्ये, कॉम्प्लेक्स मोड मध्ये टाकला तर 3 प्रेस करा, प्लस ला +7 आणि त्यानंतर आय दिसतो का, इंजिनिअरिंग ज्या ठिकाणी दिले त्या ठिकाणी आय आहे, त्याच्यानंतर शिफ्ट प्रेस करा आणि त्यानंतर प्लस प्रेस करा आणि त्यानंतर इक्वल टू प्रेस करा. ते येत असतो तुमची व्हॅल्यू किती आली, 7.615 आणि त्यानंतर शिफ्ट प्रेस करा, प्लस प्रेस करा आणि अँगल येतो तुमचा 66.80. चला एवढा इंटू, आता ह्याला पण तसंच करायचं, आपल्याला तसंच करायचं. काय करायचं, 12 - 16 शिफ्ट प्रेस करा, नंतर आय प्रेस करा, आय आला, शिफ्ट प्रेस करा, प्लस प्रेस करा, त्यानंतर आला इक्वल टू प्रेस करा, तो येतो किती 20 आणि अँगल येत असतो बघा, शिफ्ट प्रेस करा आणि प्लस प्रेस करा, -53.13 डिवाइडेड बाय हे ॲज इट इज. हा 3 ला 3 घ्या, प्लस ला प्लस, J7 प्लस 12 - J16. आता काय करायचं बघा रे, सोपं आहे. आता यामध्ये काय करायचं, आता याचं गुणाकार करा. कोण हे, आता अँगलचं जुगाड घ्यायचा, अँगलचं जुळून घ्यायचा आणि याचं जुळून घ्या. याचं काय करायचं, गुणाकार. याचं काय करायचा, गुणाकार करा. बरं गुणाकार येतो का, गुणाकार येतो का नाही, येतो ना. 6. चला 1 गुणिले किती, 20. चला किती आला, 152.3 आणि अँगल मध्ये आता घ्यायचं अँगल. जेव्हा गुणाकार केलं जात असतं अँगलचं गुणाकार करायचं. मग अँगलचं गुणाकार केलं ना, आपल्याला लागतच किती, 360 डिग्रीच्या वर अँगल असतो का, नसतो. मग पार पुढे जाईल ना, मग ते घ्यायचं का, घ्यायचं नाही. काय करायचं बघ, याचं आणि याचं काय करायचा, बेरीज. याची काय करायची, बेरीज. पण बेरीज करत असताना या ठिकाणी काय, ह्या म्हणायचं 5-1 आणि याला म्हणायचं काय 5-2. अशा वेळेस काय येणार, हे प्लस आहे किती 66.80 प्लस हा त्याच्यानंतर हे प्लस किती -53.13 आला डिवाइडेड बाय. आता बघ ह्याचं गुणाकार, सारख्याचं लग्न लावा. सारखं कोण आहे बघा, हे आणि हे दोघं दिसायला सारखे आहेत की नाही, लग्न लावायचे. मग काय 3 + 12 कारण प्लस आहे ना, मग किती आला 15. चला आता त्यानंतर हा -16 आहे, हे -16 आणि +7 आहे. अशामध्ये काय करायचं बघा, हा प्लस आहे आणि मायनस आहे की नाही, मग मोठं कोण आहे बघा, मोठं कोण आहे. जेव्हा चिन्ह भिन्न असतात, चिन्ह चेंज असतील तर काय होतंय, सबट्रॅक्शन. काय होतंय, सबट्रॅक्शन. ओके, मग काय करायचं बघ, हे आणि हे याच्यामध्ये मोठं कोण आहे बघ, मोठं कोण आहे हे. चल ह्याचं काय घ्यायचं, आपण साईड घेतली. मग काय करायचं, 7 - 16 16 - 7 करा, किती येते सांगा बरं. 9 येते का रे, 16 - 7 किती येते, हा चल येते तुम्हाला किती येते, 16 - 7 म्हणजे किती 9 येतो. तर आला किती आपला 9J. आता काय करायचं सांगा बरं मला. आता बघा याच्यामध्ये डिव्हिजन आहे का नाही, नंतर काढायचं आपल्याला. बघा बाबा लई ढिंगर आहे बरं का, त्यासाठी सांगतो मी रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म क्लिअर करून घ्या. जर रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलर फॉर्म जर कळत नसेल, जिंदगीची सत्यानाश मग काय करायचं बघा, हे 152 घ्या, 152.3 आणि अँगल घ्या. त्याच्यानंतर इथं बघा हा प्लस आहे इथं मायनस आहे, प्लस ने मायनसला मल्टिप्लाय केलं तर साइन काय होतं का, काहीच होत नाही. मग काय आलं बघ, हे 66.80 आणि -53.13. मग आता त्याच्यामध्ये मायनस करा, 66.80 मायनस 53.13 म्हणजे काय आन्सर येणार आहे तो किती येतो 13.67 डिवाइडेड बाय. आता बघ रे याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला पोलर फॉर्म होता त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करता येत असतो. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये प्लस आणि मायनस म्हणून इथे प्लस मायनस सुद्धा आपण केलं रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. आता या ठिकाणी काय करायचंय, डिव्हिजन करायचंय. मग डिव्हिजन जर करायचं असेल तर याला सुद्धा पोलर फॉर्म मध्ये घ्यावं लागेल ना. आता धिंगा नाही बघ. आता याच्यामध्ये काय करायचंय, डिव्हिजन घ्यायचंय. मग आता डिव्हिजन घ्यायचं ना कसं घ्यायचं बाबा, आता अवघड धिंगा नाही. बघा आता काय करायचं, याला पोलर फॉर्म मध्ये शिफ्ट करा. पोलर फॉर्म मध्ये मग कसं, पोलर फॉर्म मध्ये शिफ्ट करा. 15 - 9 शिफ्ट 9 एक मिनिट किती 15
15 मायनस 9 शिफ्ट आय, त्याच्यानंतर शिफ्ट अँगल प्लस प्रेस करा म्हणजे येतो किती बघा. कॅल्क्युलेट करत जा, प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करत चला. 152.3 अँगल. अरे 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 धिंगाणा झाला की इथं. चला आपण ऑलरेडी लिहून घेतले की त्याला 17.49 आणि याचा अँगल येत असतो बघा -30.96 डिग्री. डबरी. चला झेड इक्वॅलेंट इक्वल टू, आता काय करायचं बघा, या दोघांमध्ये गुणाकार भागाकार काय ते करा. हे दोन दिगासाला सारखे आहेत की नाही, ह्या दोघांचं काय करा, काय करायचं दोघांचं भागाकार. मग करा बरं भागाकार करा. 152.3 भागिले 17.49 येतो बघा 8.70. पण आता अँगल मध्ये डिव्हिजन करते सांगतो मी तुम्हाला, आतापर्यंत सांगितलं नाही. जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा 5 मायनस 5 सॉरी 5 प्लस 5 घ्यायचं. काय 5 प्लस 5 म्हणजे पहिला अँगल प्लस दुसरा अँगल. पण जेव्हा डिव्हिजन घेत असतो ना, वरचा मायनस खालचा, वरचा मायनस खालचा, वरचा मायनस खालचा. मग कसं बघा, वरचा कोण आहे, हा किती आहे 3.67 मायनस, आता हे पण मायनस आहे 30.96 डबरी. चल आता बघा झेड इक्वल टू, थोडं राहिले जास्त नाही, थोडं आहे बघा. आता इथं काय आलं बघा, हे तर ऍज इट इज आहे. ओके. आता अँगल मध्ये जेव्हा ब्रॅकेटला मायनसने मल्टिप्लाय केलं जात असतं तेव्हा त्या ब्रॅकेट मधले साइन चेंज होतात. मग इथं काय केलं, मायनसने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, हे मायनस प्लस झाला, हे 13 हे माझा, हे 13. चला हे 13.67 प्लस 30.96. मग आता जे काही झेड इक्वॅलेंट येणार आहे तो किती येतो सांगा बरं. क्लिअर कट. ज्यांना येते त्यांना थोडंसं बोर वाटत असेल, पण ज्यांना येत नाही त्यांना मजा येत असेल. एकदम क्लिअर कट शिकवतोय आपण. हा नादच करायचं नाही, खोटं बोलायचं नाही. हा किती 70, अरे पण 70 नाही, हा किती येतो सांगा 13.67 प्लस 30.96 म्हणजे येतो किती 44. 8.70 अँगल आला किती 44.63 डिग्री. हे आला तुमचा झेड इक्वॅलेंट इन पोलार फॉर्म. हे कशामध्ये आला, पोलार फॉर्म मध्ये आलेला आहे. जर याला रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर, जर म्हटलं तुम्हाला रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये करता येतो ना, सोपं आहे. अरे कॅल्शियम आपल्याकडे एवढं भारी दिले सोर्स, काय करायचं आहे. चला झेड इक्वॅलेंट इक्वल टू, आता याला काय करायचं, रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय शिफ्ट नाही 8.70 शिफ्ट प्रेस करा, त्यानंतर अँगल प्रेस करा आणि त्यानंतर आहे किती 44.63. त्यानंतर शिफ्ट प्रेस करा, मायनस प्रेस करा आणि जो काही आन्सर येईल तो आन्सर येणार आहे तुमचा 6.191. त्यानंतर शिफ्ट प्रेस करा, प्लस प्रेस करा, प्लस जो काही आहे तो येणार आहे 6.11 जे. हे आला तुमचा रेक्टँग्युलर फॉर्म. हे काय आला तुमचा रेक्टँग्युलर फॉर्म. हे आला तुमचा झेड इक्वॅलेंट. बघा त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं रे, मी सकाळपासून तुमच्या मागे बोंबलेलोय. मी काय बोंबलेलोय, फक्त आणि फक्त रेक्टँग्युलर फॉर्म पोलार फॉर्म पक्का करून घ्या. आणि हे व्हिडिओ 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस जोपर्यंत खोपडीत जात नाही ना पक्का तोपर्यंत बघायचं. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि गरजू मित्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि खरंच जे काही गरज वाटणार आहे, कोणाला काही गरज वाटणार आहे, कोणाला कळते कोणाला कळत नाही, तिथपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.